मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे एक असा लेग वर्कआउट जो बिगिनर पण ट्राय करू शकतात आणि ऍडव्हान्स पण. चला, लेग वर्कआउटची सुरुवात होते आपली वॉर्मअप पासून आणि वॉर्मअप करतो मी एलिप्टिकल क्रॉस ट्रेनर वर. त्यानंतर पहिलाच व्हेरिएशन घेते प्रणव भाई सुपर स्क्वॉट. यामध्ये तुमचे हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स आणि क्वाड्रिसेप्स सगळे मसल ट्रेन होतील. म्हणजे भाई तगडा स्टार्ट भेटलाय लेग वर्कआउटला. त्यानंतर पॅन्ट काढलीने परत गेलो मशीनवर. आता लेग वरच्या रॅगा एवढ्या दिसतात तर दाखवायला नको. त्याच्या आईला लेग बनवलेत ते काय झाकून ठेवायला? भासो जलद करणार कोणाची मी दाखवणार. मग त्यानंतर पायाची तळतळाट वाढवण्यासाठी मी मारतो लेग प्रेस. आणि लेग प्रेस पण असे मारते भाई मांडीची आग नि आग झाली पाहिजे. लेग प्रेस बरेच जणांना सोपा विषय वाटतंय, पण भाई तो हाय नाही. त्याचं कारण आहे तुम्ही मशीनवर झोपताना अर्ध्या वरनच ढकलता. प्रॉपर टेक्निक आणि फुल रेंज ऑफ मोशन तुम्ही युजच नाही करत भेंडी. याची इफेक्टिव्ह टेक्निक हवी असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी पुढल्या सेशनला तुम्हाला नक्की समजून सांगेन. पण त्याआधी आता सध्या पुढच्या व्हेरिएशनवर फोकस करा. लेइंग लेग कर. भाई असं वाटते काफ आणि हॅमस्ट्रिंग दोन दोन द्वारांनी बांधलाय. आता आपण ट्रेन करतोय ऍडक्टर्स. आजकाल चालत असताना माझ्या मांड्या लय घासतात. त्याचं कारण आहे माझे लेग ऍडक्टर्स ग्रो झाले. भाई माझा मसल ग्रो झालाय, फॅट मुळे नाही घासत. त्यानंतर मारतो आपण वाईड स्टान्स डंबल स्क्वॉट. इथं तुम्हाला आणखी हेवी मारायचं असेल तर तुम्ही टी-बार रोचा सेट पण युज करू शकता. माझ्या मांड्या आधीच भरल्या त्यामुळे 40 किलो खेचताना फाटतंय. बेडकाच्या तांगड्या बघ कसल्या दिसतात भाई. जाम झाले लेग. आता सुजव थोड्या कोंबडीच्या तांगड्या. आणि कोंबडीच्या तांगड्या सुजवण्यासाठी मारतो मी वन लेग सीटेड काफ रेजेस. ऑनेस्टली सांगायचं झालं तर या व्हेरिएशन मुळे माझ्या काफ मसल मध्ये एक चांगली ग्रोथ मला बघायला मिळाली. नाहीतर आधी हाफ पॅन्ट घातल्यावर असं दिसायचं छत्रीच्या दांड्यावर दगड उभा केलाय भेट. आणि व्हॉल्यूम पण याच्यासाठी जवळपास मी 10 ते 12 सेटचा ठेवलाय. असो, आता जरा पोजिंग दाखवतो तुम्हाला. कसा दिसतय लेग बाबा. ए भाई पाईपलाईन दिसली का ती? भाई खरा खरा सांग, लेग वरचे स्ट्रायशन्स कसे दिसतात? मला माझ्या लेगचे साइड प्रोफाईल एवढी शार्प नाही दिसत, पण भाई फ्रंट मध्ये येड लावीन एक जगाला. उभे कट्स तर दिसतायतच, पण त्यावर आडवे कट पण दिसतायत भेंडी. बाय द वे, व्हिडिओ आवडली असेल तर वर्कआउट ट्राय करा आणि आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.